आका आणि त्याच्या टोळीच्या दहशतीमुळे 500 व्यापारी परळी सोडून गेल्याचा गंभीर आरोप भाजप नेते सुरेश धस यांनी केलाय। पाहूया हा रिपोर्ट। वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीच्या हैदोसामुळे जवळपास 500 व्यापाऱ्यांनी घरदार सोडल्याचा गंभीर दावा भाजपच्या सुरेश धस यांनी केलाय। संतोष देशमुखांच्या हत्येनंतर परळीत एका व्यापाऱ्याच्या अपहरणाचा व्हिडिओ समोर आला होता। त्यानंतर विविध व्यवसायांच्या एजन्सींवर फक्त कराड आणि त्यांच्या टोळीचंच वर्चस्व असल्याचा आरोप झाला। दहशतीमुळेच कोरोमंडल नावाची सिमेंट कंपनी राज्याबाहेर गेल्याच्या आरोपांनंतर धस यांनी नवा दावा केलाय। आता तुम्हाला सांगतो, जे हा हो छा छू करणारे परळीमधले लोक होते ना, संध्याकाळी शुकशुकाट झालाय। जरा परळीला जाऊन बघा, तिथल्या व्यापाऱ्यांना जाऊन विचारा, सुटकेचा एक निश्वास तिथल्या लोकांनी टाकलाय। अन्यथा या सगळ्या गुंडांच्या दबावामध्ये लोकांना राहावं लागत होतं। अनेक लोकांनी, जवळपास 500 लोकांनी, व्यापाऱ्यांनी परळी शहर सोडून दिलं। घरदार धन दौलत सगळं सोडून यांच्यात त्रासाला कंटाळून 500 लोक परळी शहर सोडून गेलेले। परळीत काही घडलं तर मुंडे साहेबांनी घडलं असं नका करू। परळीत जर एकमेकाचे जर भांडणं झाले असतील, नवरा बायकोचे भांडणं झाले, तर आमच्या नेत्यावर नका ढकलू, एवढीच आपल्या माध्यमातून विनंती करतो। जर कुणी दम दिला असेल, जर कुणी कायदा हातात घ्यायचा प्रयत्न केला असेल, तर हे महायुतीचं सरकार आहे। या सरकारमध्ये कुणालाही गय केली जाणार नाही। परंतु जाणीवपूर्वक त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत आणि काही खपवलं जाईल तर असं खपवून घेणार नाही। त्या ठिकाणी जी घटना घडली त्याची पूर्णपणे माहिती घ्यावी आणि मग त्याच्यावरती आमच्यावरती प्रश्न विचारावेत, एवढीच विनंती आपल्याला पण करतो। दरम्यान मंत्री धनंजय मुंडेंबद्दल अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विविध यंत्रणांना पत्र लिहून राजीनाम्याची मागणी केली आहे। यावर खुद्द अजित पवारांच्याच पक्षातील आमदार मुंडेंचा राजीनामा मागत असल्याचं धस म्हणतायत। जोपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा होत नाही, या प्रकरणाची नीट चौकशी होणारच नाही। म्हणून मी आता एक अतिशय डिटेल्ड असं पत्र मी आज मुख्यमंत्र्यांना पाठवलंय, अजित पवारांना पाठवलंय, CBIला लिहिलंय, कॅगला लिहिलंय आणि लोकायुक्तांना लिहिलंय आणि ऑफिस ऑफ प्रॉफिटसाठी ECIला म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला मी लिहिलंय आणि त्यांची आमदारकी सुद्धा रद्द झाली पाहिजे। 4 प्रकरणात ती रद्द झाली होती आणि या प्रकरणात देखील व्हावी असं माझं स्पष्ट मत आहे। अंजली दमानिया ताई काय म्हणाल्या, करुणा मुंडे काय म्हणाल्या, यापेक्षा त्यांनी त्या पदापासून दूर व्हावं अशा प्रकारची मागणी त्यांच्याच पक्षातले आमदार बऱ्यापैकी करतायत। आमच्या जिल्ह्यातले त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ आमदार श्री प्रकाश सोळंके यांनी ती मागणी केलेली आहे। मोर्चामध्ये माझी भूमिका स्पष्ट केली होती की वाल्मिक कराड आणि हे जे काही आरोपी खंडणीच्या आणि खुनाच्या गुन्ह्यामध्ये आहेत ते निश्चितच धनंजयजी मुंडे साहेब यांच्या जवळचे आहेत, त्यांच्या विश्वासातील आहेत आणि म्हणून जनतेच्या मनात कुठलाही संशय राहू नये म्हणून हा तपास पूर्ण होईपर्यंत त्यांनी मंत्रिपदाचा त्याग करावा। याच्या बाबतीत आमचे नेते अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या बाबतीत योग्य तो निर्णय घेतील अशी माझी अपेक्षा आहे। या बाबतीतला कुठलाही निर्णय घेणं माझ्या लेवलवर म्हणजे शक्य नाही। ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील। त्यांना असं वाटलं की तसं घेणं आवश्यक आहे तर ते घेतील। तसं आवश्यक अजून वाटलं नसेल म्हणून त्यांनी घेतला नसेल। ह्याच्यावरचं जे काही मांडणं आहे तेच मांडू शकतात। दुसरीकडे एका बाजूला करुणा मुंडे यांना पोटगी देण्याचे आदेश कोर्टानं धनंजय मुंडेंना दिल्यानंतर त्यावर गुणरत्न सदावर्ते यांनी धनंजय मुंडेंच्या समर्थनात भूमिका मांडली होती। पोटगीचे आदेश फक्त पत्नीलाच नव्हे तर इतर विविध नात्यांना दिले जाऊ शकतात असं सदावर्तेंचं म्हणणं होतं। मात्र याआधी धनंजय मुंडेंनी करुणा मुंडेंना पत्नी म्हटलं होतं असं वक्तव्य अजित पवार गटाचेच प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी केलंय। जीतूंगी मैं, जीत रही हूँ, इसलिए तो इनको इतनी मिर्ची लग रही है ना कि बच्चों को आज आगे कर रहे हैं। आज हार रहे हैं। अभी अगोदर पण एक पहले भी एक केस हार दिया है, तो इस वजह से इतनी मिर्ची लग रही है। हर रोज धमकी आती है, हर रोज। कल ही आई थी धमकी, ये देखो आप, तुमने ज़्यादा मुंह उगाड़ा इस विषय में तो तुम्हारे वीडियो वायरल कर देंगे। मैं कर दे भैया, नंगे के नोगरा बलवान, 10वां वो खुद। तो जो करना है करे, जो करना है करे। आज मेरे बच्चों का जीवन खराब हो गया। मेरा बच्चा 10वीं क्लास से स्कूल नहीं जाता है।
ह्याच फॅमिली लॉमध्येच एक टर्म आहे की कोहॅबिट जोपर्यंत होत नाही, म्हणजे एकमेकांच्या बाबतीत कार्डियल रिलेशन्स राहत नाहीत, तोपर्यंत नवरा बायको जर कोणी एकमेकाला मान्य करत नसेल तर ते आपण जबरदस्तीने सुद्धा मान्य करून देऊ शकत नाहीत. त्याच्यामुळे ह्या गोष्टी फायनान्शियल असिस्टन्सचा भाग आहे, तिथपर्यंत ठीक आहे. परंतु त्याच्या पुढं जाऊन मला असं वाटतंय की मियाँ बीबी म्हणजे कोणी सुद्धा जबरदस्तीने मियाँ बीबी कोणालाही ठरवू शकत नाही. धनंजय मुंडे साहेबांनी स्वतः ती माझी पत्नी आहेत, त्यापासून मला 2 अपत्य आहेत हे मान्य केलं होतं आणि ते मान्य केल्याच्या नंतर त्यांनी रीतसर तक्रार ही कोर्टामध्ये दाखल केली होती. त्याचा निकाल कोर्टाने दिलेला आहे आणि जी काही पोटगी असेल ते धनंजय मुंडे साहेबांकडनं पत्नी म्हणून त्यांना दिली जाईल. परंतु हे देत असताना करुणा मुंडेला घर दिलं, सगळे व्यवस्थित करून दिले, हे देत असताना त्यांचे आत्ताचे जे आरोप आहेत ते फक्त आणि फक्त त्यांना पुढे काहीतरी खूप मोठं अचीव करायचंय म्हणून हे त्यांचे आरोप चालू आहेत. याच्यामध्ये याच्या व्यतिरिक्त वेगळं काहीही नाही. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.